नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, या सर्व लाभार्थ्यांच्या माध्यमातून आमचे अनुदान किंवा आमचा हप्ता कधी येणार या संदर्भात प्रश्न विचारला तो. यामध्येच 2 दिवसापूर्वी दिव्यांगांसाठी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये जुलै महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासाठी जेवढाही निधी लागतो किंवा पैसा लागतो तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळेस हा शासन निर्णय जाहीर झाला त्यावेळेस लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला की आमचे जून महिन्याचे पैसे कधी येणार. तर याचं उत्तर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून चालवली जाणारी योजना म्हणजे विधवा पेन्शन योजना असेल, ज्येष्ठ नागरिक असले आणि आजारी व्यक्ती यांच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारला तो की सर, दिव्यांगांचे पैसे मंजूर झाले, त्यांच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर झाला, त्यांचे पैसे जूनचे वाटप झाले, आमचे अद्याप जूनचे वाटप झालेले नाही, त्यांचे तर जुलैचे सुद्धा आता काही दिवसात वाटप होणार. हे असं का होतंय, काय अडचण आहे, आमच्या संदर्भात शासन प्रशासन असं का करतं, किंवा आमचे जे जून महिन्याचे पैसे जे आम्हाला मिळणं अपेक्षित आहे ते कधी मिळणार. दिव्यांगांच्या माध्यमातून प्रश्न विचारला तो की सर, जुलै महिन्याचे पैसे कधी येणार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जेवढ्याही योजना चालवल्या जातात त्या योजनेसाठी लागणारा जो निधी आहे हा निधी या ठिकाणी आहे. निधीची कमतरता नाहीये, कारण सामाजिक न्याय विशेष विभागाच्या योजनेसाठी आत्ता शासन निर्णय निघत नाही. लक्षात ठेवा, डायरेक्ट हे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. दिव्यांग विभाग किंवा दिव्यांग मंत्रालय असल्या कारणाने त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला शासन निर्णय जाहीर करून निधी मंजूर केला तो. पण सामाजिक न्याय विशेष विभागासाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय न काढता डायरेक्ट हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकले जातात. त्यामुळे दिव्यांगांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी लागणारा निधी ऑलरेडी आहे, शिल्लक आहे, काही काळजी करायचं कारण नाहीये. पण सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संदर्भात काही वेगळं आहे का? तर अजिबात नाही. त्या ठिकाणी सुद्धा या लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी मुबलक किंवा योग्य ती रक्कम शिल्लक आहे. पैशांची कमतरता नाही, निधीची कमतरता नाहीये. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, मग अडचण काय आहे? आमचे जून महिन्याचे पैसे आणि दिव्यांगांचे जुलै महिन्याचे पैसे कधी येणार? तर या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की डीबीटी जीची साईट आहे किंवा सर्व्हर आहे, या सर्व्हरचाच प्रॉब्लेम आहे, म्हणून हे पैसे येत नाहीत. लक्षात ठेवा. आता त्या ठिकाणी माझा हाही प्रश्न असणार आहे का लाडकी बहीण योजना असेल किंवा महाराष्ट्रातील इतर ज्या काही योजना आहेत त्यांच्यासाठी सुद्धा डीबीटी प्रणाली वापरली जाते, तर त्यांच्या साईटचा प्रॉब्लेम नाहीये, मग आमच्या साईटचा प्रॉब्लेम का होतोय? परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण संबंधित विभागाशी बोलतोय, ते दिव्यांग सक्षमीकरण विभाग असो किंवा सामाजिक न्याय विशेष विभाग असेल, या सर्वांशी जेव्हा बोलतोय त्या विभागाच्या माध्यमातून अशी माहिती मिळते की आमच्याकडून सर्व काही ओके आहे, याद्या तयार आहेत, फक्त डीबीटी सर्व्हर किंवा डीबीटी साईट चालू झाली की लगेच तुम्हाला हे पैसे वाटप होणार. आता आम्ही महाआयटीशी सुद्धा बोललो, पण महाआयटीची लोक प्रॉपर माहिती देत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे जे काही आपण आता जे टोल फ्री नंबर आहे तो व्यक्ती नाही आहे, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही त्यांना फोन कराल ना, मग तुम्ही माहिती विचाराल. त्याच्या बॅकएंडला जे सर्व्हरवरती काम करणारे लोक आहेत त्या लोकांना जेव्हा आपण विचारतो त्यावेळेस त्यांच्याकडे सुद्धा प्रॉपर असं माहिती नाहीये. त्यांच्याकडून हेच कळतं की साईटचा प्रॉब्लेम आहे. मग साईट कधी सॉल्व्ह होणार असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणतात की ते आम्ही सांगू शकत नाही. मग आत्ता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती द्यायची होती की दोन्हीही विभागासाठी जे काही निधी मंजुरीचा किंवा निधीचा जो किंवा याद्या तयारीचा जो विषय तो पेंडिंग नाहीये, सर्व काही ओके. फक्त साईट किंवा सर्व्हर चालू झालं की लगेचच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. त्यामुळे आपल्याला आता वाट बघितल्याशिवाय पर्याय नाहीये. लक्षात ठेवा. बॅकएंडला खूप काही ऑप्शन आहेत, आता ते वापरत नाहीत. त्यांनी एक कारण समोर ठेवलंय, तो म्हणजे साईटचा प्रॉब्लेम. आता साईटचा प्रॉब्लेम हे कारण मुख्य आहे, हे त्याच्या बॅकएंडला वेगळं काही कारण आहेत हे समजायला मार्ग नाही, कारण तिकडनं आपल्याला प्रॉपर असं माहिती देत नाहीत. विभागाचे काही अधिकारी त्या लोकांना विचारतात तर त्यांना सुद्धा तिकडनं प्रॉपर अशी माहिती मिळत नाहीत, तर आपला विषय सोडूनच द्या. त्यामुळे ही माहिती तुम्हाला सांगायची होती की बाबा आपले जे अनुदान आहे किंवा हप्ते आहेत हे थोडेफार मागे पुढे होत आहेत, त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.